जाणार आहोत ती कावेरी दोन नद्या आहेत त्यांचा संगम झालेला. इथून ओंकारेश्वरचं दर्शन घ्या तुम्ही. चला बसलोय आपण बोट मध्ये सर्वजण मंडळी. परत एकदा लाईव्ह जॅकेट मारवत नंतर आज सेकंड आम्ही आता पुलावरून नाही जात आहे. ऑप्शन बोटीचं सिलेक्ट केलं आहे. पर पर्सन 80 रुपये आणि 4 धाम 4 पॉईंट आहेत. 4 पॉईंट आहेत ते चारी पण फिरवणार आहे. तर बघू. मला तर आवडत नाही बोट. आपल्याला सर्व चालतं. आता बघूया फिरूया आपण काय काय 4 पॉईंट फिरवतात ते पण बघूया. ही नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी आणि समोरचं सिनरी दाखवतो. समोर चला एक मिनटं समोरचं सीन बोट झाले चालू. नर्मदा नदी व्लॉगर अजून एक जागे झालेत व्लॉग करायला. आणि आपण पाणी उडतोय रे. व्ह्यू तर एक नंबर आहे. आणि इथून आता सर्व मंडळी आता 4 कुठल्या पॉईंट फिरवत आहे ते बघूया. नदीमधून जातोय ती आहे नर्मदा. म्हणजे ह्यांनी त्यांनी सांगितले पाणी घेऊन आपल्याला शिंपडायचंय. आपण जाणार आहोत ती कावेरी नर्मदा. दोन नद्या आहेत ज्यांचा संगम झाला. दोन नदी के ऊपर डैम बना है. अभी सामने अपन डैम पावर हाउस देखेंगे जहाँ से पानी आ रहा है सामने से. कावेरी है नर्मदा. जा रहा है नीचे. हाँ दिन डूबते जाता है. दिन डूबते जाता है. इंद्रायणी नदी नहीं मिलती है. दो ही नदी है. ओके. कावेरी नर्मदा संगम है. गोदावरी नर्मदा है ना. कावेरी नर्मदा. गोदावरी यहाँ नहीं है. यहाँ नहीं है वो गोदावरी. हे आदिगुरु शंकराचार्य आहेत. त्यांची मूर्ती आहे. फूल से क्या आराम करता है. ये सालिग्राम है. सालिग्राम. मंदिरात दर्शन मिळेल की नाही माहिती नाही, पण इथून ओंकारेश्वरचं दर्शन घ्या तुम्ही. जय महादेव जय महादेव. मित्रांनो लाईनमध्ये अर्धा 1 तासच्या वरती झाला आहे. लाईनमध्ये भरपूर लाईन आहे पाठीमागे. पासची काही सोय झाली नाही तर मंदिरातून जावं लागतंय आपल्या लाईनीमधून. अजून किती वेळ लागणार आहे दर्शनाला ओंकारेश्वरच्या माहितीनं. आणि तिथून मग आपण बहुतेक शनी मंदिर आहे इकडे त्याचं दर्शन घेऊ. तर बघूया आता किती वाजता दर्शन होतं आणि काय. दर्शन जसं होईल तसं कळवलं लाईनीमध्ये थोडंसं वेळमध्ये दर्शन. साडी माझी घेऊन
हे कर खाली पोचले ही आरती आम्ही मिस केली थोड्या वेळासाठी. आम्ही पुढे निघून आलो आणि नंतर आरती चालू झाली. पण आम्ही झोडत्या पूलवरती आहोत आणि इथून हा दृश्य थोड्या वेळासाठी मिस झाला. हे काय मंदिर हे आपलं मामलेश्वरचं शिवलिंग होतं ना. मामलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, जे की बंद होतं कारण की याचं ओपन होण्याचा टाईम 8 वाजता आहे आणि आपल्याला होतं ऑलरेडी लेट, कारण तिथून आपल्याला निघायचं आहे उज्जैनला. तर उज्जैनला निघू आपण आणि खूप वेळ होत आहे, लेट होतं आहे म्हणून सर्व मंडळी पटापट निघतात आहेत. बाहेरूनच दर्शन घेऊन निघालो. आता इथून 5 तासाचा प्रवास आहे उज्जैन. तर बघूया, मध्ये परत जेवणासाठी थांबायचं झालं तर तिथे पण वेळ वाढेल, म्हणून जेवढा पटापट होईल तेवढा आम्ही पटापट निघतो आहे. आणि बघूया आता पुढे कसं काय. मंडळी पाठी उभी आहे सर्व. बघूया आता. थकलो आहेत ऑलरेडी खूप. बघू आता पुढे कसं काय. चला.